कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. याने ज्वर उतारलाय. नाही ना हो अजून. पोरीला कधी शुद्ध यायची काय माहित. काय वाटतंय तुम्हाला? विठ्ठला, पोरीची अवस्था बघवत नाहीये. तुझ्या दरबारात पोरगी आणले. कुठून आली, कशी आली, काहीच ठाव नाही. पोरगी दुखावलेली वाटते, त्रासलेली वाटते. या जगात दुखावलेल्या, त्रासलेल्या माणसांना आधार कोणाचा, हे पण तू माझ्याकडून ऐकून घेणार आहेस होय? विठ्ठला, तुझाच ना, तुझ्याच कृपेने आयुर्वेदिक विद्या मिळाली मला. ही सिद्ध्या पणाला लावून बसलोय. ह्या पोरीचं आयुष्य आमच्या पदरात घाल. पांडुरंगा, तिला बरा कर, तिला बरा कर. देवा, मी माझ्या आईचा शब्द नाही टाळू शकत. 48 तासांचा वेळ दिलाय मला तिने. तुला वाटत असेल की मी काहीच प्रयत्न केले नाही माझ्या बाजूने, पण तसं नाहीये. नाही, भावनेच्या भरात तू खूप काय बोलून गेलायस मला. सोड, मी इथे काय मनाला लावून घेतलेलं नाही, पण तू ना फक्त तुझ्या बाजूने विचार करतोयस. तुझी बाजू बरोबर आहे, पण एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ ना. मी यापुढे जे काय बोलेन ना, कदाचित तुझ्या मनाला लागेल, पण तू ना जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेला नाहीये. कुटुंब काय असतं ना तुला माहिती नाही. जेव्हा आपण सगळ्यांसोबत राहतो ना, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं, सगळ्यांची मतं ऐकून घ्यावी लागतात आणि त्यांच्यासोबत चालावं लागतं. असं नातं तोड म्हणून नातं तुटत नसतं. माझ्या आईने आणि भावाने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप केलं आहे. हे सगळं साम्राज्य जे उभं केलंय ना, सगळं माझ्या आईने आणि भावाने कष्टाने उभं केलंय. माझं काहीच नाही आता. माझं काय माहिती, आयुष्यात मी पहिल्यांदा एका मुलीवर प्रेम केलं. फसवणूक झाली माझी तिथे. त्याच दरम्यान सावली माझ्या आयुष्यात आली. ज्या परिस्थितीमध्ये सावली माझ्या आयुष्यात आली ना, ती परिस्थिती फार चुकीची होती. माझा सावलीवर राग नव्हता, त्या परिस्थितीवर होता. स्वतःला सावरलं मी. काळांतराने लक्षात आलं की सावली पण त्याच परिस्थितीमुळे त्रासली गेली. तिच्या बाबतीत दया आली मला. तीच भावना पुढे मैत्रीत बदलली. तू तिचा भाऊ असशील, पण खरं खरं सांगतो तुला, माझं सावलीवर प्रेम नाही. मी सावलीवर प्रेम नाही करत. फक्त एक वेगळी फिलिंग आहे. काळजी वाटते मला सावलीची. तिच्या बाबतीत चांगलं घडावं असंच वाटतं. तिच्या हक्काचं तिला फक्त मिळू दे बस. सर, परवाच्या दिवशी घाटात जो अपघात झाला ना, त्याचा आरोपी सापडलाय. त्याने एका 20 वर्षाच्या पोरीला गाडीने उडवल्याची कबुली पण दिली आहे सर.
खूप काळजी वाटते हो. सगळं होईल ना व्यवस्थित? खूप घातक योग आहे तिच्या पत्रिकेत. असा योग खूप वर्षांनी माझ्या समोर आलाय. ही वेळ, हा काळ खूप अवघड आहे माझ्या लेकीसाठी. होईल. तर तुम्ही यावर काहीतरी उपाय शोधाल ना? मला शोधावंच लागणार आहे. ते तुझ्यामुळे नुकसान होतंय. मॅडम ऐकून तर घ्या ना माझं. तू कामात चुका करून सुट्टीवर गेलास. तुझ्यामुळे इतक्या सकाळी मला यावं लागलं, तुला फोन करून बोलवावं लागलं. मूर्ख. मॅनेजर तुला आत्ता केलाय सारंगने. याआधी काय होतास विसरलास? घरी जेवायला नव्हता ना तुमच्या? माझ्या घरी नोकर होतास ना? अहो मॅडम समजून घ्या हो. इथं सावली गायब झाली म्हणून जरा कामात माझ्याकडनं गडबड झाली. समजून घ्या तुम्ही. ती गायब झाली म्हणून मी काय करू? तुम्ही दोघेही सेम आहात. तू कामात माझं नुकसान करून सुट्टीवर गेलास. अहो मॅडम समजून तर घ्या. हो का? मला उलट उत्तर द्यायचं नाही तू, नाहीतर तू. मॅडम हो एखाद्याशी असं वागतात का? ए हॅलो, तू कोण आहेस? नोकर आहे तो माझा. ह्याच्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे माझ्या, म्हणून बोलते याला. असं झालं का मॅडम? सॉरी सॉरी, मला माहित नव्हतं. मग तुमचं बरोबर आहे. हो दादा, कशाला लागतात तो सुट्ट्या तुम्हाला? हा? नोकरी करता ना यांच्याकडे, मग सुट्ट्या कशाला लागतात? म्हणजे असेल तुमचं एखादं महत्वाचं काम, ते समजा नाही केलं सुट्टी घेऊन तर काय होईल? तुमचं डोकं फिरेल, तुमचं कामात लक्ष नाही लागणार, यांच्या कंपनीचं नुकसान होईल, यांची कंपनी बंद पडेल. तुम्हाला काय फरक पडतोय? मॅडम तुम्ही कशाला ठेवतो अशा लोकांना कामावर? काढून टाका. तुमचे सगळे फॅमिली मेंबर आहेत ना, सगळे एकत्र करा. सगळी कामं तुम्ही करा. म्हणजे घरात तुम्ही, कंपनीत तुम्ही, बागेत तुम्ही, जो काय फायदा होईल तो तुम्हालाच. सगळे लोक काढून टाका आणि तुम्ही एकटे काम करा. डिस्गस्टिंग. मी पण कोणाच्या तोंडी लागते? लागू पण नका. कष्टकऱ्यांच्या कामाची जाण तुम्हाला काय असणार? अहो दादा कशाला मनावर घेता इतकं? खंबीर राहायचं. खचलात ना की असली लोक जास्त करतात. त्यांची बी काय चूक आहे म्हणा. त्यांनीच मला नोकरी दिली आहे, ते बी शिक्षण नसताना. त्यामुळे रागाच्या भरात बोलले असतील. मग आत्ता शिका. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं दादा. अहो आता कसं शिकणार मी? दिवसभर कामातच असतो. अहो, त्यासाठी रात्र शाळा आहेत, रात्रीची कॉलेज आहेत. दादा शिकलं पाहिजे. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, त्याला जगात सन्मान मिळतो. दादा शिकाल ना आता? वय आता थांबायचं नाही. वय आता थांबायचं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.